आज ही इसको गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में वाइडेस्ट अंडरग्राउंड टनल का सर्टिफिकेट दिया है। लोकांना याचा खूप फायदा देणारा हा मुंबई आणि पुणे दरम्यान मान्सूनचं सर्वात मोठं संकट। एका बाजूला एक्सप्रेसवेवर दरड कोसळली, दुसऱ्या बाजूला रेल्वे सेवा विस्कळीत आणि तिसऱ्या बाजूला विकासाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह। सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेला नवा मिसिंग लिंक पहिल्याच मोठ्या मान्सूनच्या परीक्षेत डगमगला का? गेल्या 24 तासांतील मुसळधार पावसामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं दिसून आलंय। मुंबईत पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, तर मुंबई आणि पुणे दरम्यान रस्ता आणि रेल्वे या दोन्ही मार्गांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील नव्या मिसिंग लिंक प्रकल्पात टनेल क्रमांक 2 जवळ दरड कोसळल्यानंतर मुंबईकडे जाणारा मार्ग बंद करावा लागला। दुसरीकडे भोरघाट विभागातही दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाल्या। म्हणजेच प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली की महाराष्ट्रातील 2 सर्वात महत्त्वाच्या शहरांमधील रस्ता आणि रेल्वे या दोन्ही संपर्क व्यवस्थेवर एकाच वेळी परिणाम झाला। 7,000 कोटींचा प्रकल्प आणि आता प्रश्न, सुमारे 2 महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या जवळपास 7,000 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आधुनिक अभियांत्रिकीचं उत्कृष्ट नमुना म्हणून सादर करण्यात आलं होतं। उद्घाटनावेळी दावा करण्यात आला होता की हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निकषांनुसार उभारण्यात आला आहे। मात्र पहिल्याच मोठ्या पावसात दरड कोसळणे आणि वाहतूक बंद होण्याच्या घटनांनंतर या प्रकल्पाच्या दर्जाबाबत आणि मान्सून पूर्व तयारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। विरोधकांचं म्हणणं आहे की ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून निकृष्ट नियोजन, बांधकामाच्या गुणवत्तेतील त्रुटी आणि कथित भ्रष्टाचाराचा परिणाम आहे। मात्र राज्य सरकारचं म्हणणं आहे की अतिवृष्टीसारख्या परिस्थितीत नागरिकांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत आहे। मुंबईतही पावसाचा कहर, फक्त एक्सप्रेसवेच नव्हे, मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। झाडे कोसळण्याच्या घटना, घरं कोसळण्याच्या घटना आणि जीवितहानीच्या घटनांनी चिंता वाढवली आहे। आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव पथके सातत्यानं मदत कार्य करत आहेत। पण आता सर्वात मोठा प्रश्न, दरवर्षी येणाऱ्या मान्सून नंतरही आपले रस्ते, आपले पूल, आपले बोगदे आणि आपली शहरी व्यवस्था अजूनही अशा मुसळधार पावसासाठी पूर्णपणे सज्ज नाही का? आणि इतक्या मोठ्या प्रकल्पांसाठी स्वतंत्र तांत्रिक तपासणीची गरज आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं चौकशी अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होतील। सध्या प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलं आहे की मुंबई आणि पुणे दरम्यानचा अनावश्यक प्रवास टाळावा, केवळ अधिकृत वाहतूक आणि हवामान विषयक सूचनांचेच पालन करावं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। पुण्याहून संदीप खरातसह सय्यद असलम, गली मीडिया, मुंबई। हमने रोड बनाने में स्पेस टेक्नोलॉजी का उपयोग किया। स्पेस टेक्नोलॉजी से फोटोग्राफी होती है, मॉनिटरिंग होता है। नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में 2024 समाप्त होने के पहले हिंदुस्तान का रोड इंफ्रास्ट्रक्चर अमेरिका के बराबर होगा, ये वचन देता हूँ।